सामवेद आणि ऋग्वेद असे 4 वेदांचे भाग केले. कोणी केले? तर व्यासांनी केलं. म्हणून वेदांचा जनक त्यांना पदवी मिळालेली आहे. आणि हे वेदांचा जो जनक आहे हा प्रत्यक्ष सांगितलं की भगवंत म्हणतो मीच त्याचा अवतार धारण केलेला आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आलेला मागे त्याचा की वेदांचा जो अर्थ जो सांगणार आहे तो व्यासांचा अवतार म्हणून भगवंतानेच अवतार घेतलेला आहे सत्यवतीच्या पोटी. बघा भगवंत कुठे कुठे अवतार घेतो लिहिले की नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत उच्ची भाव भक्ती देखोनी, म्हणजे उंच प्रकारची भक्ती झाली तर भगवंत तो कसा आहे, माणूस किती पापी आहे, किती दुराचारी आहे, किती दुष्ट आहे हे भगवंत बघत नाही. भगवंताला भक्ती आवडतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे सामर्थ्य आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान आपल्याला कळलं पाहिजे. आणि ह्या दुराचारी दुष्ट लोकांना तो अधिष्ठान कळला आणि सर्वसामान्य माणसांना कळत नाही. ही आपली दुर्गती आहे, आपली अधोगती येते. अहो ज्यांनी अशी पापं केली की सांगण्यासारखी पापं नाही, पण त्यांना पण भगवंत प्राप्त झालेला आहे. मग तुम्ही आम्ही तर किती पुण्यवान आहोत. काय 5-25 पापं आपल्या हातातनं झाली असतील. बघा ना, सत्यवती आणि पराशर ऋषी ह्यांचा जो मिलन झालेला आहे त्या मिलनातून कोणाचा जन्म झालेला आहे तर व्यासांचा. आणि भगवंत सांगतात की व्यास अवतार जो आहे तो मीच घेतलेला आहे. म्हणजे किती भक्ती त्यांची आढळ असेल. मी नेहमीच म्हणत असतो तुम्हाला, भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखून बोलवला. तो कोणत्या बरं का कोणाच्या पोटी जन्माला येईल हे कोणीच सांगू शकत नाही. ज्याची भक्ती उच्च झाली, उच्च पदाची भक्ती पाहिजे, अखंड साधना पाहिजे, अखंड सावधान असावे, दूषित कदापि नसावे. पण आपण अखंड सावधान असलं पाहिजे. सावधान म्हणजे कुठे? भगवंताच्या भक्तीमध्ये सावधान असलं पाहिजे. आपण सावधान नको तिकडे असतो, आपण संसारामध्ये सावधान असतो. पण इथे राक्षसगण आले आणि त्यांनी भगवंताची भक्ती करून वर मागितलं आणि देवलोकांची त्राही उडून टाकली. का? भक्तीच्या जीवावर. आणि ही भक्ती माणसाला जमली पाहिजे. आणि ती भक्ती कोणाला जमत नाही. हे ज्याचं त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक माणूस अभागी आहे. अभाग्या नरा पामरा हे कळेना. अभागी आहे प्रत्येक माणूस. आणि ते प्रत्यक्ष राक्षस असून त्यांनी भगवंताला प्राप्त केलं आणि देवलोकांची त्राही उडून टाकली. का? भक्तीच्या जीवावर. भक्तीच्या जीवावर केली. आणि त्या लोकांनी मूळ भक्ती पकडली. मूळ जे मूळ नाम आहे. पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढ्या अज्ञानं. मूळ स्थानाला जायला पाहिजे आणि आपल्याला ते मूळ मिळत नाही. भक्तीचं मूळ काय आहे? तर भक्तीचं मूळ नाम आहे. आणि ते राक्षसांनी बरोबर निहाळलं आणि त्यांनी अखंड चिंतन केलं, त्याचं हरिनामाचं चिंतन केलं आणि भगवंताला प्राप्त केलं. आणि मागेल ते पाहिजेल ते वर मागून घेतलं, वाटेल ते वर मागून घेतलं, चांगलं वाईट. आणि देवाने देऊन पण टाकलं. बघा आपल्याला कितीतरी कथा माहिती आहेत. या लागी नामे वेद वासू म्हणून त्यांनी 4 वेदांचा विश्लेषण केला. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं तर व्यास. व्यास उच्छिष्ट जगत्रयम. संपूर्ण जग व्यासाच्या उच्छिष्ट आहे. म्हणजे संपूर्ण ज्ञान व्यासाने लिहिलं आहे. आणि ते व्यासमुनी जे आहेत ते भगवंत म्हणतो मीच अवताराला आलेला आहे व्यासाच्या रूपाने. त्याने म्या केला श्रुती विलासू. संपूर्ण श्रुती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे त्यांनी लिहिलेले आहेत. आणि वेद विशेषू चतुर्धा आणि 4 वेद पण त्यांनीच लिहिलेले आहे.
वेदार्थत्वे अति दुर्घट. वेद अर्थ सांगण्यासाठी फार कठीण आहेत. वेद अर्थत्वे अति दुर्घट. परिवाचकत्वे झाला प्रगट. त्या चारी वाचा अतिश्रेष्ठ एक स्पष्ट सांगेन. आणि हे वेद दुर्घट आहेत, कठीण आहेत सांगण्याला, पण परिवाचकत्वे अति झाला प्रगट. वाचकाला ते प्रगट का होतो, तर वाचकाकडे चारी वाण्या ज्या आहेत ते जागृत व्हायला पाहिजे. तुम्हाला आम्हाला हे ज्ञान का कळत नाही? तुम्हाला आम्हाला हे ज्ञान न कळण्याचं कारण काय? कारण आपल्या चारी वाण्या बंद आहेत. आपली एकच वाणी चालू आहे, 3 वाण्या बंद आहेत. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, हे चारी वाणी आहे. लिहिले की नाही? संत रामदासांनी लिहिलंय की परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, जेथे ओसरती चारी. जेथे चारी वाण्या बंद पडतात तेथे शब्द कला कुसरी कोण काज. शब्दांचं काय काम तिथे? मग शब्द फलकट आहेत, शब्दांचं काहीच काम नाही आपल्याला. भक्ती मार्गामध्ये, खऱ्या भक्ती मार्गामध्ये शब्द कुठेच कामाला येत नाही. तुमच्या वाण्याच चालू व्हायला पाहिजे. काय सांगितलंय? संत रामदासांनी लिहिलंय, हे तो लक्ष्यार्थ अनुभवणे, हे तो वाच्यार्थ काय कामे. त्या हरिनामावर लक्ष ठेवून सातत्याने आपल्याला आत्मचिंतन करायला आलं पाहिजे. हे तो लक्ष्यार्थ अनुभवाने, हे तो वाच्यार्थ काय कामे. मुख्य अनुभवाची खुणे वाच्याग्रथ काय कामे. वाचेचं काय काम? जेथ परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, जेथ ओसरती चारी. जेथ परावानी बंद पडतो, पश्चंती बंद पडतो, मध्यमा बंद पडतो, वाचा तर कुठले कुठे जातं माहीत पडत नाही. तिथे शब्दांचं काय काम सांगितलंय? मग शब्द फलकटच सांगितलंय. भगवंताच्या भक्ती मार्गामध्ये चारी वाण्या बंद पडतात आणि चारी देहाचा निरसन होतो. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, चारी देहाचं निरसन होतो. चारी वाण्या बंद पडतात. कारण भगवंत गुणातीत आहे, गुणांच्या पलीकडे आहे. भगवंत मनातीत आहे, मनाच्या पलीकडे आहे. भगवंत देहातीत आहे, देहाच्या पलीकडे अवस्था आहे. आणि त्या अवस्थेला नाथराया गेले. श्रीगुरूंची कृपा झाली, जनार्दन स्वामीची कृपा झाली, तशी तुमच्या आमच्यावर गुरुची कृपा झाली तरच हे ज्ञान कळेल. अन्यथा हे ज्ञान, भरपूर लोक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, पण त्यांना याचं भनक पण नाही. त्यांना का कळत नाही? कारण साधना करत नाही. साधना करता करता आपल्या चारी वाण्या चालू होतात. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, चारी वाण्या बंद पडतात. चारी वाण्या चालू होऊन चारी वाण्या बंद पडतात. शब्द पण तिथं राहत नाही, नाम पण राहत नाही. नाम पण नंतर बाद होतो. कारण लिहिले ना संत रामदासांनी, अहम ब्रह्मास्मी जान, हे नव्हे शुद्ध ज्ञान. अहम सोहम वृत्ती लया सुदाय. वृत्तीजन्य ज्ञान आहे. नामाचं ज्ञान पण वृत्तीजन्य. वृत्ती पण शून्य होऊन जाते. वृत्ती शून्य योगेश्वर, त्याचाच पाहावा विचार. ज्याची वृत्ती शून्याच्या पलीकडे गेलेली आहे तोच योगांचा ईश्वर आहे. आणि त्याचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. सर्वसामान्य लोक बरेच गुरु झाल्यात, गुरु करणारे बरेच गुरु झाल्यात, पण हे वाण्यांचं ज्ञान नाही, देहाचं ज्ञान नाही, सप्तचक्रांचं ज्ञान नाही. म्हणून तर काय लिहिले, वेद अति दुर्घट, परिवाचकत्व झाला प्रगट. त्या चारी वाचा अतिश्रेष्ठ ऐक स्पष्ट सांगेन. त्या चारी वाण्यांचं स्पष्टीकरण भगवंत उद्धवाला सांगतो इथे. नादाचे प्रथम स्फुरण बघा. आहे का अनुभव कोणाला नाद ब्रह्माचा? नाद ब्रह्म सगळ्यात श्रेष्ठ ब्रह्म आहे. आणि साधू काय करतात तर ओंकार तत्वाच्या माध्यमातून नाद ब्रह्म चालू करतात. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची पराजानीचे श्रोती, ध्वनी पश्चंती हृदय मी वसे. रामदास स्वामींनी लिहिले, नाभीपासून उन्मेष वृत्ती, नाभीतून ते स्मरण होतं. नाभीतून त्या चैतन्याचं स्फुरण होतं. उन्मेष वृत्ती, तेची पराजानीची श्रुती,
ती परावाणी आहे. ध्वनी पश्यंती, पश्यंतीमध्ये ध्वनी निर्माण होतो. पण भगवंत म्हणतो मी हृदय वसे, मी हृदयामध्ये आहे. अनुभूती आहे का बघा प्रत्येकाला, ज्याचा त्यांनी विचार करा. जे काय लिहिलं शास्त्र त्याच्याप्रमाणे आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. प्रत्येकाने अनुभव घ्या, अनुभवाशिवाय नाही. म्हणून लिहिले अनुभवाविन मान डोलवू नको रे, आणि हरिभजनाविन काळ घालवू नको रे. आपुल्या मते चिखल उगा कालवू नको रे. जो तो आपल्या आपल्या मताने सांगतो चिखल कालवण्यासारखं आहे ते, चिखल कालवण्यासारखं. म्हणून गुरु ज्याचा श्रेष्ठ आहे त्याचा ज्ञान श्रेष्ठ आहे. गुरु दाविल्या वाटा, सगळ्या आतल्या वाटा आहेत. परमार्थ पूर्णपणे अंतर्मुख होण्याचा बाह्यांगाचा परमार्थ नाहीच आहे. पण आता करणार काय? कोणाचं भाग्य उजळायला येत नाही, भाग्य उदयाला येत नाही. नादाचे प्रथम स्मरण घोषवंत सूक्ष्म प्राण. प्राण कसा सूक्ष्म आहे, पण तो नाद ब्रह्मातून आपल्याला अनुभवाला येतो. कसा येतो अनुभवाला? नाद ब्रह्मातून. ती नाव परावाच्या जाण, काय लिहिलंय? आणि तिला काय नाव दिलेलं? परावाच्या. तिला नाव काय दिलेलं? परावाच्या. व परेमध्ये सगळं आहे. लिहिलं की नाही? पिंडी असता म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम. लिहिलं की नाही सरळ? मग आता एवढा सोपा आपल्याला परमार्थ करून ठेवलेला आहे संतांनी, आणि तरी आपला त्याच्याकडे लक्ष नाही. अजिबात लक्ष नाही कोणाचंच. का आपण लक्ष देत नाही? आणि संत रामदासांनी हे तो लक्षार्थ अनुभवणे म्हणजे आपल्याला त्या नाद ब्रह्माकडे, त्या चैतन्याकडं आपल्याला सातत्याने लक्ष ठेवायला पाहिजे. आणि प्रणव हेच गुप्त आहे सांगितलंय. प्रणव हाच गुप्त आहे आणि तो अतिसूक्ष्म आहे. आणि नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ओंकार रूपाने प्रगट असतो. आणि हे योगी हे काय करतात? योगी हे जाणतात, आणि म्हणून त्यांना योगी म्हणतात. योगी म्हणजे, योग म्हणजे काय? जोडणे. युज धातूपासून योग, युज म्हणजे जोडणे. म्हणजे त्या नाद ब्रह्माशी आपल्याला स्वतःला जोडणे. एवढा सोपा परमार्थ आहे, पण ते वर्माचं आहे. सोपे वर्म, सोपा वर्म आहे. आम्हा सांगितले संतांनी आम्हाला सोपा वर्म सांगितलंय. पण संत भेटले पाहिजे ना. संत भेटत नाही ना. संत भेटण्यासाठी भाग्य लागतो, आपल्याकडे शिल्लक लागते, पुण्य लागतो. म्हणले काय तुका म्हणे साधन सुलभ. एकदम सोपं आहे. गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परंतु उपतिष्ठतु पूर्वपुण्य. पूर्वपुण्यानेच हे सगळं ठेवा मिळतो आपल्याला. आणि ते पूर्वपुण्य उदयाला आलं आपल्याला जसं गुरु मिळतो. प्रथम लक्षण ओंकारी, ती नाव परावाच्या जाण. प्रथम लक्षण ओंकारी म्हणजे नाभीपासून काय होतो? तो ओंकार तत्वाचा नाद चालू होतो. अखंड नाद चालू होतो, अखंड नाद. आणि एकदा का नाभीतून त्या ओंकाराचं नाद चालू झालं तर ते बंदच पडत नाही. सुरुवात करणं आपल्या हातात आहे, मग बंद पडणं आपल्या हातात नाही. अखंड चिंतन विठोबाचे लिहिले की नाही? मग तुकोबर आहे का ओरडले? अखंड चिंतन विठोबाचे. हेच तर नाद ब्रह्म आहे. हे कोणाच्या लक्षात येईल? अनुभव आले त्या जगा सांगायची. आम्हालाही तसंच अनुभव आलं, आणि म्हणून आम्ही तुम्हाला इथपर्यंत सांगायला आलोय. आम्ही ओरडून आज 4-5 वर्ष तुम्हाला सांगतो की प्रत्येकाने सकाळी उठून साधना करा, साधनेतून अनुभव घ्या. परमार्थ अनुभवाचा आहे, परमार्थ वाचण्याचा नाहीये, परमार्थ बोलण्याचा नाहीये, परमार्थ करण्याचा पण नाही, परमार्थ अनुभवाचा आहे. आणि तो अनुभव आपल्याला प्रत्येकाला यायला पाहिजे. तोची नादयुक्त प्राण अंतःकरणी होय स्मरण. आणि तोच नाद आहे, नाभीतून निघालेलं स्मरण नामाचं स्फुरण.
आणि तोच काय आहे तर तोच नादयुक्त प्राण, आणि तोच आपला प्राण आहे, तोच प्राण आहे आपला. नाद हेच आपलं प्राण आहे, पण त्याचीच आपल्याला अनुभूती नाही. इथं स्पष्ट लिहिले की नाही नाथांनी, तोच नादयुक्त प्राण म्हणजे नादाने भरलेला प्राण, आणि तोच आपला प्राण आहे. आणि अंतःकरणी होय स्मरण, आणि त्या नाभीतून संपूर्ण अंतःकरणामध्ये त्या नाद ब्रह्माचं स्फुरण होतं. ते पश्यंती जाण, ते पश्यंती वाचा जाण, म्हणजे नाभीतून कुठे येते ते पश्यंतीमध्ये येते. परा, पश्यंती, मध्यमा, आणि मग आपल्या वैखरीमध्ये येतो. हे तुमचं अखंड चालू आहे बरं का. प्रत्येक जीवाचं हे अखंड चालू आहे, पण त्याला ते कळत नाही. त्याला दाखवणारा गुरु मिळत नाही. म्हणून गुरु दाविली या वाटा, येऊनी विवेके तीर्थ तटा, धुनी मलकटा बुद्धीचा तेने. गुरु काय करतात, बुद्धीवर आलेला मलकट धुवून टाकतात, मळ धुवून टाकतात. म्हणून गुरुला एवढं श्रेष्ठ पद का दिलेलं आहे, उच्च, गुरुला उच्च पद का दिलेलं आहे. ऐका जनार्दनी गुरुच देव, येथे नाही वा संदेह. एवढूसा पण संदेह पकडायचा नाही गुरुबद्दल, कारण नाथांनी लिहिलंय ते. ऐका जनार्दनी म्हणजे माझ्या जनार्दन स्वामीची शपथ घेऊन सांगतो, ऐका जनार्दनी गुरुच देव, गुरुच देव आहे, येथे नाही वा संदेह. हो, येथे अजिबात संशय पकडायचा नाही. पण गुरु आपल्याला असा मिळाला पाहिजे की जीवाचा ना शिवाचा ऐक्य करून देणारा गुरु मिळाला पाहिजे. नाही तर आपला गुरु आहे 50 कोसावर दूर, हजारो कोसावर, आणि तिथून आपल्याला ज्ञान दिलं नाही. नाही तसं नव्हतं. त्या गुरुनं डोक्यावर हात ठेवला पाहिजे, कुंडलीने जागृत करून द्यायला पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा सातत्याने उपदेश पाहिजे. जसा लिंग आहे शंकराचा, त्या लिंगावर अखंड पाणी जर चालू असेल तर त्या पाण्याचा अभिषेक अखंड चालू असेल शंकराच्या पिंडीवर, तर त्या पिंडीला बरं का, त्या पिंडीवरती चैतन्य आहे असं समजायचं. म्हणून सातत्याने लोक जातात आणि त्या पिंडीवर काय करतात, त्या पिंडीवर अभिषेक करतात, त्या पिंडीवर बेल वाहतात, त्या पिंडीवर सगळं वाहतात. तसं आपल्याला आपल्याच या लिंग देहरूपी पिंडीवर आपल्याला या भगवंताच्या नामाचा अभिषेक घालता यायला पाहिजे. नाम जप यज्ञ आहे तो, त्या पिंडीवर आपल्याला अभिषेक घालता यायला पाहिजे. आणि तो अभिषेक आपल्याला हरिनामाचा जर जमला तर आपलं अखंड चिंतन विठोबाचं होईल. तुकोबाऱ्यासारखी अवस्था होईल आपली, तुकाराम महाराज सारखी आपली अवस्था होईल, 100% होणार. पण आपलं लक्षच नाही तिकडे, आपलं अजिबात लक्ष नाही. प्रत्येकाने लक्ष घाला, कारण आपल्याला काय करायचं, आपल्याला आपल्याच पिंडीवर आपल्याला हरिनामाचा जप करता यायला पाहिजे. जर तो जप अखंड आपल्याला जमला तर पिंडीवर अभिषेक केल्याचं पुण्य आपल्याला लाभेल. लोक जाऊन तिथं काय करतात, अभिषेक घालतात, पण ते आपल्याला रूपक आहे. आपल्याकडे पण पिंड तीच आहे. त्या पिंडीवर आपल्याला हरिनामाचा अभिषेक घालता यायला पाहिजे, तर आपल्याला पुढचं सगळं कळेल ना. सगळं गुह्य आहे, कोणी कोणाला सांगेल इथे. सगळं अखंड दासबोध गुह्य आहे, पण कोणाला कळतो इथे. ज्ञानेश्वरी गुह्य आहे, पण लोक बोंबलं सुटल्यात. नाथांचं भागवत गुह्य आहे, का गुह्य कळत नाही, कारण तसा गुरु मिळत नाही. म्हणून सत्य कळावया कारणे केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. सत्य करण्यासाठी या जगामध्ये निरूपण चालू आहेत. वर्षाच्या 12 महिने निरूपण चालू आहेत. सत्य कळावया कारणे केली नाना निरूपणे, परी उठेना धरणे असत्याचे. असत्याला म्हणजे खोट्यालाच लोक धरून आहेत. जे दिसतं ते सगळं खोटं आहे आणि त्यालाच धरून आहेत. म्हणून असत्याचा अभिमान
तेने पावी जी पतन. जे दिसतं ते खरं आहे असं वाटणं हेच पाप आहे. जे दिसतं तर सगळं खोटं आहे. कारण यात दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग जे नाश होणार आहे त्याची आपण काय पूजा करत बसलोय? जो शाश्वत परमात्मा आपल्या आतमध्ये आहे त्याची आपण कशी पूजा, त्याच्या आपण त्याच्या पिंडीवर आपण अभिषेक कसा घालायचा? त्या हरिनामाचा अभिषेक आपल्याला घालता आला पाहिजे. ते जप आपल्याला करता, यज्ञ आपल्याला करता आला पाहिजे. आपला यज्ञ अखंड चालू पाहिजे. ज्ञान अग्नी आहे ती, त्या अग्नीवर अखंड आपल्याला हरिनामाचा अभिषेक घालता आला पाहिजे. काय करता आला पाहिजे? आपल्याला आपल्याच पिंडीवर आपल्याला हरिनामाचा जप करता यायला पाहिजे. ते आपल्याला पिंडीच काय करणार आहे? तो पिंडच आपल्याला त्या हरीला, आपल्याला हरिनामाच्या जपामध्ये त्या भगवंताला आपल्याला हा आपलाच पिंडदान करता, जिवंतपणे असतानाच पिंडदान करता यायला पाहिजे. मेल्या पाठी मोक्ष म्हणती ते केवळ मूर्ख सांगितलंय. संतांनी लिहून ठेवलंय. अरे मेल्यानंतर मोक्ष नाहीच आहे. जिवंतपणे असतानाच आपल्याला मोक्ष आहे. आणि आपल्याला आपल्याच पिंडीवर हरिनामाचा जप करता यायला पाहिजे. आणि आपली पिंड आपल्याला भगवंताला जशी आपण आलोय तसा आपल्याला अर्पण करता यायला पाहिजे. हा लिंग देहच आपल्याला भगवंताला अर्पण करता यायला पाहिजे. ही भक्ती आहे. मग आता आम्ही हे कोणाकोणाला सांगणार? आम्ही सांगू शकत नाही कोणाला. का? कारण त्यांचं भाग्य एवढं उजळायला आलेलं नाही. भाग्य उजळलं तरच आपल्याला हे कळेल. तोच नादयुक्त प्राण अंतःकरणीस कोय स्फुरणते पश्यंती वाचा जाणं विवेक लक्षण ती माझी. आणि ह्याला विवेक म्हणतात. अंतःकरणी होय स्फुरण, अंतःकरणामध्ये स्फुरण होतं हरिनामाचं. आणि ते पश्यंती वाचा जाणं, आणि त्या पश्यंतीमध्ये जातो. आणि विवेक लक्षंती माझी, आणि पश्यंतीमध्ये गेल्यानंतर नाद ब्रह्म चालू होतो. आणि मग तिथून आपल्या पिंडामध्ये विवेक नामाचा जो दंडाधिकारी पुत्र आहे तो आपल्याला प्रगट होतो. विवेक आपल्यामध्ये सगळ्या गोष्टीला एकमेव कारण म्हणजे माणसाकडे वैराग्य पाहिजे आणि विवेक पाहिजे. आणि वैराग्यातून विवेक निर्माण होतो. आणि एकदा का विवेक आपल्या पिंडामध्ये जागृत झाला, मग आपल्याला खरं काय, खोटं काय, सार काय, आसार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, विवेक काय, अविवेक काय आपल्याला करायला लागतो. पण तो स्फुरण आपल्याला नाद ब्रह्माच्या रूपाने आपल्या हृदयामध्ये प्रगट झाला तरच. म्हणून हृदयाच्या ठिकाणी आपलं भजन करता आलं पाहिजे. तैसा हृदयामध्ये राम. बघा ज्ञानोबाराने लिहिले का नाही, मी हृदयामध्ये आहे, पत्ता दिला आपल्याला. तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू. सगळा आराम आहे तिथे गेल्यावर. पण हे कोणाच्या लक्षात येत नाही. नाभीपासून नाभी स्वरी, जे घुमघुमी कंठवरी, ते मध्यमा वाचा खरी. बघा चारी वाण्यांचं आपल्याला विश्लेषण नाथ बाबांनी आपल्याला दिलेलं आहे. नाभीपासून नाभीश्वरी. बघा नाभीपासून काय करतात? स्वर निघतात. जे घुमघुमशी कंठवरी म्हणजे नाभीपासून आपल्या कंठापर्यंत. नाभीपासून कंठापर्यंत घुमघुमी कंठस्वरी म्हणजे कंठवरी. म्हणजे ते नाद आपल्याला नाभीपासून चालू होतात तर कंठापर्यंत येतात. आणि मग कंठापर्यंत आल्यानंतर मग वैखरीत येतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला बोलताना नाभीपासूनच सुरुवात होते. आणि नाभी हे काय आहे तर म्हणून आपलं बघा, मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई. ज्ञानोबारांनी लिहिलंय की सर्व मनुष्य जात स्वभावताच भजन चालू आहे तुमचा, पण त्या भजनाचा आनंद तुम्हाला घेता येत नाही, कारण तसा गुरु मिळत नाही. तुकोबारा बोलले की नाही, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने थोरला पद्मनाभ जोडीला. आणि पद्मनाभ जोडली तरच पुढं आहे. पद्मनाभ जोडून देणारा गुरु मिळत नाही तोपर्यंत ज्ञान भरपूर असेल पण आत्मज्ञान अजिबातच नाही. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. केलेलं सगळं फुकट जाईल.
आत्मज्ञान झालं नाही तर. नाभीपासून उन्मेष वृत्ती ते पराज आणि जे श्रोते ध्वनी पश्यंती हृदय मिवसे. ध्वनी पश्यंतीमध्ये निर्माण होतो, पण भगवंत म्हणतो मी हृदयामध्ये आहे आणि हृदयामध्ये भजन कोणी करत नाही. नाभीपासून नाभीस्वरी घुमघुमी कंठवरी ते मध्यमा वाचा खरी स्वये श्रीहरी सांगत. बघा, स्वतः भगवंतांनी उद्धवाला सांगितलंय. मग आता कोणाचं स्टेटमेंट आहे? भगवंताचं स्टेटमेंट आपण वाचतो इथे. आम्ही सांगतो का तुम्हाला? आम्हाला तसा अनुभव आला म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. सेम अनुभव आम्हाला आलेला एक यत्किंचितही आपल्याला फरक नाही, असे आम्हाला अनुभव आले आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहोत. नाथांचा भागवत आहे. त्या भागवताच्या वाचण्यातून आपल्याला मोक्षाकडे जाता येतो. 7 दिवसात मोक्ष मिळालेला आहे परीक्षित राजाला. 7 दिवसात. आपल्याला अजून किती आयुष्य पडलंय? त्यांना 7 दिवसाची मुदत दिली होती. 1 तास उरला खटवंग राजाशी. बघा, खटवंग राजाला 1 तासामध्ये मोक्ष मिळालेला आहे. मग तुम्हा आम्हाला मिळणार नाही का? पण आपण मोक्षाची अपेक्षाच करत नाही. चाललंय आपलं, रोज पूजा करतो, झालं. फलांची काय आपण नारळ वाहतो, काय फुलं वाहतो, काय हार घालतो, काय अगरबत्त्या लावतो, काय आता किती वर्ष करायचं आपण? त्याच्या पुढं काहीतरी आहे की नाही? काहीतरी पुढं आहे की नाही? मग पुढं कधी जाणार आपण? तिथंच थांबलो आपण. या नाद ब्रह्मामध्ये जर तुम्ही प्रवाहित झाले ना, जन्ममरणाचा फेरा तुमचा चुकलाच समजा 100%. आणि तो ह्या जन्मात आपल्याला चुकवता आलं नाही तर मग आपण कोणी बा कोणाचे केले? ज्याचे त्याने अनहित केले. आपणच आपला अनहित करणार आहोत. जी काही संधी मिळालेली आपल्याला, सद्गुरू आपले पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर, आणि ह्या प्रत्येक सिद्ध पुरुषाला त्या नामाचा स्पर्श आहे आणि तोच स्पर्श आमच्यापर्यंत आलेला आहे. आणि त्या स्पर्शातून, त्या नाद ब्रह्मातून, त्या प्रकाश स्वरूपातून, त्या चैतन्यातून आम्ही हे तुम्हाला निरूपण सांगत असतो. आम्ही बोलत नाही. ते कोकिला मंजूळ गाये परी बोलविणारा धनी तो वेगळाच असे. आम्ही बोलत नाही. बोलणारा धनी वेगळाच आहे. आमचे सद्गुरू आमच्या मुखातून बोलत असतात. असं भगवंतांनी स्वतः सांगितलं. नाभीपासून नाभीस्वरे जे घुमघुमी कंठवरी ते मध्यमा वाचा खरी स्वये श्रीहरी सांगत. स्वतः भगवंतांनी सांगितलंय. आकार अकार उकार मकार सुवर्णयुक्त उच्चार ते प्रगट होय ओंकार ते वाचा साचार वैखरी. आता आपल्याला जो अनुग्रह दिलेला आहे त्या अनुग्रहाचे बोल आपल्याला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले. सुरुवातीलाच लिहिले. आकार चरणयुगल उकार उदर विशल मकार महामंडल मस्तकाकार. हे तिन्ही एकवटले जेथे तेथे शब्द ब्रह्म कवलले ते म्या नमिले आदी बीज श्री गुरुकृपेने. ज्ञानोबारांनी स्पष्ट लिहिले. पण कोणाला कळतंय? का कळत नाही? तसा गुरु मिळत नाही. गुरु दाविली या वाटा. भलतीचकडे वाट लावून टाकलेली सगळ्या लोकांची वाट लावून टाकलेली गुरु लोकांनी. कारण खरं ज्ञान कोणालाच नाही. अनुभवाचं ज्ञान कोणी सांगतच नाही. कीर्तन केवढी चालल्यात जगामध्ये, पण अनुभवाचं कोणीच सांगत नाही. बस येईल ते मनाला सांगत सुटतात. लोकांना भुलवा भुलवी चाललेली आहे. म्हणून सत्य कळाव्या कारणे केली नाना निरूपणे तरी उठेना धरणे असत्याचे. असत्याचा अभिमान. आणि आपण जर त्या खोट्या ज्ञानाचा अभिमान धरला त्याने पावीजी पतन. संत रामदास सांगतात त्याने आपल्याला अधोगतीला जावं लागेल. असत्याचा अभिमान त्याने पावीजी पतन. येणे करता ज्ञाते जन सत्य शोधिते. जे ज्ञानी आहेत ते सत्य शोधतात, खोटा टाकून देतात. राजहंसासारखी आपली बुद्धी असली पाहिजे. दूध तेवढंच घ्यायचं, पाणी ठेवून द्यायचं. वाईट असेल तर टाकून द्यायचं. ज्या आपल्याला जाताना काही कामाला येणार नाही ते ज्ञान सगळं टाकून द्या. जे आपल्याला मोक्षाकडे नेईल, जे आपल्याला भगवंताशी एकरूप करून देईल तेवढंच घ्या. बाकी आपण जर हा पसारा घेऊन बसलो ना
तर मग गुरु दाविले या वाटा, गुरुने आपल्याला नको तीच वाट दाखवलेली, त्याच्याने आपली वाट लागणार आहे. आपली वाट लागण्यापेक्षा आपण आपली वाट ज्या भगवंताकडे जाते, भगवत तत्वाकडे जाते, ती वाट आपण धरूया, त्या वाटेला आपण लागूया. कारण ती वाट भगवंताकडे जाते आणि त्या वाटा आपल्याला अंतर्मुख झाल्यानंतरच करणार आहेत. कारण बाहेर सगळं दिसतं ते खोटं आहे, ते जाणार आहे. लिहिले का नाही, यद दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. आपला शरीर पण एक दिवशी जाणार आहे, पण शरीराला चालवणारं आत्मतत्व आहे ते आज पण आहे, याच्या आधी पण होतं, याच्या नंतर पण तसंच राहणार आहे. पण त्या आत्मतत्वाला धरी एकतत्व नाम दृढ धारा म्हणी हरीशी करून येईल तुझी. कशाला सांगितलंय हे असं? उगच का ज्ञानोबाराने उगच सांगितलं? ज्ञानोबाराने एकतत्व नाम दृढ धारा म्हणी, एकच तत्व आहे आणि ते तत्व रूपाने आहे, एकच आहे. ते भगवंताचं नाम एकच आहे. एकतत्व नाम दृढ धरा म्हणी, ते नाम दृढ धरा. हरीशी करून आपल्या भगवंताला आपली दया येणार आहे. पण ते एक तत्व नाम दृढ धरा म्हणे हरीशी करून येईल तुझी. एकच आहे आणि त्या एकाला आपण विसरलोय. एकाला विसरलो आपण आणि तो एकच सगळीकडे नटलेला आहे. एकोहम भविष्याम, एकच सगळीकडे नटलेला आहे. पण आपण एकाकडे जात नाही, आपण बहुकडे जातो आणि त्याच्याने आपल्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. कारण एक आपल्या अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे. एकम विज्ञातम सर्व विज्ञातम भवती. वशिष्ठ मुनींनी रामाला सांगितले, रामा एकम विज्ञातम सर्व विज्ञातम भवती. एक तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला जाणलं तर तुला जाणण्याचं जगामध्ये काहीही उरणार नाही. आणि म्हणून तो राम झाला आणि आपण बसलोय सगळा पसारा घेऊन. एकम विज्ञातम सर्व विज्ञातम भवती. एक तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला जाणलं, जगामध्ये दुसरं जाणण्याचं काहीच उरणार नाही रामा तुला. वशिष्ठ मुनींचे बोल आहेत, योग वशिष्ठ वाचा, त्याच्यामध्ये स्पष्टपणे वशिष्ठाने लिहिलंय, स्पष्टपणे लिहिलंय. अगदी झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा आणि आपले सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.